नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर, डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आज एक नवीन फ्रॉड सांगण्यासाठी आलेलो आहे. नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूरच्या देवस्थानच्या बद्दल बातम्या आलेल्या तुम्ही बघितल्या असतीलच. तिथल्या एकूण व्यवस्थेमुळे आणि काही सायबर भामटे त्याच्यात घुसून चुकीच्या गोष्टी केल्यामुळे भाविकांना प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. मी त्याच एका गोष्टीची ठिकाणाची नोंद सांगतोय असं नाही, अनेक ठिकाणी असं घडतंय. तर तो काय नेमका धार्मिक पर्यटनाच्या तिथं होणारा सायबर फ्रॉड काय तो आज सांगतोय. मुळामध्ये आपल्याकडे तीर्थयात्रेला जाणं, पर्यटन फिरायला जाणं तिथं हे नवीन नाही, हजारो वर्षापासून आपले पूर्वज जात आहेत. मात्र हल्लीच्या काळात काय होतं की एखाद्या टुरिझम कंपनी बरोबर तुम्ही जाता किंवा कस्टमाइज म्हणतो आपण ज्याला, म्हणजे आपण एक 10-5 मित्र परिवार एकत्र असे ठरवतो, गाडी करतो आणि फिरून येतो पर्यटन ठिकाणी, धार्मिक ठिकाणी. मात्र ते करत असताना तुम्ही काय करता, तुम्ही ज्या शहरात आहात तिथून त्या पर्यटन स्थळाला जायचंय त्या गावातल्या खाजगी हॉटेलचा शोध घेता ऑनलाईन. हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय आहे, अनेक ठिकाणी बहुतेक ते जे देवस्थान आहे त्यांचं स्वतःचं भक्त निवास असतं आणि त्याची माहिती तुम्ही घेता, कारण तिथे तुम्हाला रूम बुक करता येते. तर त्याची माहिती तुम्ही घ्यायला लागता आणि तिथं मग तुम्ही पैसे भरता. एकतरी त्यांचं स्वतःचं देवस्थानचं जे असतं ते भक्तनिवास किंवा खाजगी हॉटेल, त्यातले तर रेप्युटेड जे आहे ते, असे 2 पर्याय असतात तुमच्याकडे. तर होतं असं की तुम्ही दोन्हीपैकी कुठेही जरी गेला, समजा खाजगी हॉटेलला तुम्ही बुकिंग करायला घेतलं तर तिथं तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही 50% ऍडव्हान्स भरला तर 10% डिस्काउंट मिळेल आणि 100% ऍडव्हान्स जर भरला तर तुम्हाला चक्क 25% डिस्काउंट मिळेल असं तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुम्ही त्या पैसे वाचण्याच्या मोहात वाचवण्याच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये खर्च असेल तर 7,500 काम होतंय आपलं, असं म्हणून तुम्ही तिथं 100% ऍडव्हान्स भरता आणि तिथंच फसता. कारण जेव्हा तुम्ही पैसे भरून नंतर तुम्ही योग्य त्या तारखेला जेव्हा त्या ठिकाणी जाता, धार्मिक ठिकाणच्या भक्तनिवासात किंवा खाजगी हॉटेलच्या रिसेप्शनला, तेव्हा तुम्ही तुमची हे दाखवता मोबाईलमधलं बुकिंग आणि त्यावेळेला ते म्हणतात की तुमचं तर बुकिंग आलेलंच नाहीये. ते त्यांची साईट उघडून दाखवतात आणि मग तुमच्या लक्षात फसगत होते, लक्षात येते. गंमत काय झाली आहे सध्या की धार्मिक ठिकाणी लोकांचं जाण्याचा कल वाढता पाहून सायबर भामट्या लोकांनी पण त्या देवस्थानच्या नावाने डुप्लिकेट साईट्स बनवलेले आहेत, पोर्टल बनवलेले आहेत आणि फेसबुक पेजेस बनवलेले आहेत बुकिंगसाठी, व्हॉट्सअप बनवलेले आहेत. आणि खाजगी हॉटेल सुद्धा जिथले फेमस आहेत धार्मिक ठिकाणचे ते त्यांच्या नावाने पण असे डुप्लिकेट बनवलेले आहेत. ते पकडण्याचं काम चालूच आहे आमचं. मात्र अशा ठिकाणी तुम्ही पैसे भरल्यावर ते बुडलेले असतात. म्हणून कृपया याच्यावर उपाय काय आहे, ते शक्यतो अशा ठिकाणी ऑनलाईन भरताना 10 वेळेला क्रॉस चेक करा. वेगवेगळ्या ठिकाणावरून नीट माहिती घ्या की ती वेबसाईट खरी आहे का. आणि मी सांगतो तो दुसरा उपाय सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे मी इतकं भारतभर फिरतो, मी आजपर्यंत कधीही ऑनलाईन बुकिंग कुठल्याही हॉटेलचं केलेलं नाही. सरळ त्या गावात जातो, एखाद्या ठिकाणी आपली बॅग ठेवायची आणि 4 हॉटेल्स वगैरे आपण नीट फिरून बघून आपल्या डोळ्यांनी खात्री करून घ्यायची. त्याच्यासाठी वाटलं तर स्थानिक एखाद्या पोलीस चौकीत जाऊन तिथली मदत घ्यायची. ते लोक तुम्हाला खरी माहिती सांगतात योग्य ती. आम्ही परवा गिरनारला गेलो होतो तर तेव्हा मला हाच अनुभव आला. पोलिसांनी योग्य माहिती सांगितली होती. रिक्षावाले कदाचित सांगणार नाहीत पण पोलीस नक्की सांगतात. तर त्यांच्या मदतीने एखादं हॉटेल निवडा. आणि हॉटेलमध्ये रूम मिळत नाही असं होत नाही. लोकांना असं वाटतं की ऐन वेळेला गेलो रूम नाही मिळाली तर काय, तसं होत नाही. लक्षात घ्या. काहीच नाही मिळालं तर जवळचं रेल्वे स्टेशन जर असेल तर रेल्वे स्टेशनमध्ये 24 तास राहण्यासाठीची रेल्वे रिटायरिंग रूम असते जी स्टार हॉटेल सारखी असते, त्याचा उपयोग करा. ऑनलाईन शक्यतो बुकिंग करण्याच्या भानगडीत पडण्याच्या पेक्षा स्वतः जाऊन खात्री करा तिथं गेल्यावर आणि मग पैसे भरा. आणि तरी चुकून फसला गेलात तर आहेच 1930 कंप्लेंट नोंदवण्यासाठी. पण शक्यतो अडकूच नका. काळजी घ्या, मजेत राहा.